नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर माझ्या मागच्या व्लॉगमध्ये आपण हर्षी येथील संत दर्शन म्युझियम एक्सप्लोअर केले। जर तुम्ही पुण्यातून हर्षीला भेट देण्यासाठी येत असाल तर हिंजेवाडीपासून फक्त 22 किलोमीटर अंतरावर हर्षी हे ठिकाण आहे। संत दर्शन म्युझियमची एक छोटीशी झलक आता आपण बघत आहोत आणि हा व्लॉग तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला बघू शकता। तर आतमध्ये एंट्री करण्यासाठी मोठ्या व्यक्तींसाठी तिकीट चार्ज आहे 200 रुपये आणि 3 वर्षाच्या वरील लहान मुलांसाठी तिकीट चार्ज आहे 100 रुपये। संत दर्शन म्युझियमच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला समोरच हर्षी येथील प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिसेल। आता तिथेच आपण जाणार आहोत आणि साईडलाच काही फूड स्टॉल्स सुद्धा आहेत। समोरच गणपती बाप्पांचे एक मंदिर आहे आणि त्याच्या बॅक साईडलाच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे। तर सगळ्यात अगोदर आता आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊयात। हर्षीला आल्यानंतर तुम्ही एकाच दिवसात 3 ठिकाणी भेट देऊ शकता। ते म्हणजे हर्षी येथील संत दर्शन म्युझियम आणि म्युझियमच्या समोरच असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच हर्षी येथील ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे। नंतर आपण ॲडव्हेंचर पार्क सुद्धा कव्हर करणार आहोत, त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। मिट्टी मारून ठोकली नव्हती ना नक्की। मेरी जान से प्यारे। मंदिरातून बाहेर आल्यानंतर दोघी बाजूंना प्लेग्राऊंड सुद्धा आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू शकता। आणि या ठिकाणी सगळेच आपापल्या फॅमिली सोबत एन्जॉय करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे। तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही बोटिंगचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता। तर ॲडव्हेंचर पार्कला जाण्याआधी आम्ही आता उसाचा रस पिणार आहोत आणि आमची एंजलला बघू शकता तुम्ही किती एन्जॉय करते ते। संत दर्शन म्युझियम मध्ये सुद्धा आमच्या एंजलने खूप एन्जॉय केले। तुमच्या सोबत सुद्धा लहान मुलं असतील तर त्यांना संत दर्शन म्युझियम मध्ये नक्की घेऊन जा, कारण त्यांना तिथे खूप काही शिकायला मिळेल। उसाचा रस पिऊन झाल्यानंतर आता आम्ही ॲडव्हेंचर पार्क मध्ये जाणार आहोत। तर ॲडव्हेंचर पार्कचा टायमिंग आहे सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि आतमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला कुठलेही तिकीट या ठिकाणी काढावे लागत नाही। तर लहान मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी खूप छान अशा राईड्स आहेत आणि आमच्या एंजलला सुद्धा आता राईड करायची आहे। तर या राईडसाठी तुम्हाला 15 मिनिटांसाठी 150 रुपये पे करावे लागतील। तर आम्ही आता तिकीट काउंटरकडे आलोय आणि समोरच तुम्हाला बाकीच्या राईडसाठी सुद्धा किती पैसे पे करावे लागतील ते डिटेलमध्ये दिलेले आहे। आणि समोरच काही राईड्ससाठी कॉम्बो पॅकेजेस सुद्धा आहेत, तर तुम्हाला जर जास्त राईड्स करायचे असतील तर तुम्ही कॉम्बो पॅकेजेस सुद्धा यूज करू शकता। तिकीट काढून झाल्यानंतर आमच्या एंजलने सुद्धा आता आतमध्ये एंट्री केलेली आहे। तर पुढच्या 15 मिनिटांसाठी आमचे एंजल आता आतमध्येच एन्जॉय करणार आहे। एंजलचे 15 मिनिट कंप्लीट झाल्यानंतर तिला आमच्याकडे पाठवलं होतं, पण ती रडायला लागली की तिला पुन्हा आतमध्ये खेळायचं आहे। तर आणखी पुढच्या 15 मिनिटांसाठी 150 रुपयाचे तिकीट आम्ही ह्या राईडसाठी काढणार आहोत। चिकू इकडे इकडे चिकू डबल जायचंय, चिकूला डबल जायचंय। हां बाय बाय।
तर बघा, आमच्या एंजलला आतमध्ये डबल जायचं होतं म्हणून आम्ही पुन्हा याच राईडचं तिकीट काढून आणलंय आणि आता फायनली एंजल आणखी एकदा आतमध्ये प्रवेश करते. पुढचे 15 मिनिटसुद्धा आमच्या एंजलने खूप एन्जॉय केलं आणि आता तिला बोटिंग करण्यासाठी जायचं आहे. बोटिंग करण्यासाठी 15 मिनिटांसाठी तुम्हाला 150 रुपये या ठिकाणी पे करावे लागतील. लास्ट टाइम आमच्या एंजलला पाण्यात बोटसुद्धा फिरवता येत नव्हती, पण ती आता स्वतःच बोट फिरवत आहे. समोरच फ्रॉग राईडसुद्धा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 7 राऊंडसाठी 150 रुपये पे करावे लागतील. लहान मुलांसोबतच तुम्ही सुद्धा त्या फ्रॉग राईडवर एन्जॉय करू शकता. मला कधीपासून बोल राईड करायची होती आणि आज मी फायनली या ठिकाणी बोल राईड करणार आहे. आणि ह्या राईडवर तर मला खूप मजा आली. या राईडसाठी तुम्हाला 3 मिनिटांसाठी 100 रुपये पे करावे लागतील. माझी बोल राईड करून झाल्यानंतर आमच्या एंजलला आता ही राईड करायची आहे. हे बघ, आवाज द्यायचा. कुठल्या याच्यावर बसायचं? हा, इथं नाही मधल्या यायचं. चिकू हाय. तर या राईडसाठी तुम्हाला 150 रुपये पे करावे लागतील. त्यामध्ये 7 राऊंड असतील. समोरच ड्रॅगन रोलर कोस्टर राईड आहे आणि त्यासाठी 3 राऊंडसाठी तुम्हाला 150 रुपये पे करावे लागतील. हो बेटा, आपण पण जाऊ. टू वे रोपवे आणि 2 वे स्काय सायकलसाठी तुम्हाला 250 रुपये पे करावे लागतील.
समोर असलेल्या फिश कोलंबस राईडसाठी तुम्हाला 3 मिनिटांसाठी 150 रुपये पे करावे लागतील. ॲडव्हेंचर पार्कमध्ये कॅन्टीनसुद्धा आहे आणि आता आम्ही तिकडेच जायला निघालोय. काय आवडलं, कोल्ड कॉफी की स्ट्रॉबेरी मिल्कशेक? कोल्ड कॉफी. ॲडव्हेंचर पार्कच्या बाहेर आल्यानंतर समोर सुद्धा काही हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालोय. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.